नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. कसे आहात सगळे? मजेत ना? काय म्हणताय? गणपतीची सुट्टी मजेत गेली? बरं गणपती बघायला बाहेर नाही गेलात ना? हां, बाहेर जायचं नाहीये. घरातच थांबायचं आहे आणि घरीच राहून आपल्याला सुरक्षित राहायचं आहे. तर आपण आपल्या सपोर्ट टू स्टेट या कार्यक्रमांतर्गत आज जवळ-जवळ आपला 12वा दिवस आहे आणि ह्या 12 दिवसामध्ये तुम्ही अनेक पाठ बघितले आणि त्या त्यातून तुम्ही तुमचा अभ्यास जरी शिक्षण अ, अ, जरी शाळा बंद असल्या तरी आपला अभ्यास मात्र व्यवस्थित चालू आहे. तर आज तुमच्या समोर मी श्रीमती नेतम, नाडकर्णी पार्क, मराठी शाळा क्रमांक 4 सॉरी मराठी शाळा क्रमांक 3 इतिहासाचा पाठ घेणार आहे. आपण मागच्या पाठामध्ये मध्ययुगातील अ, भक्ती चळवळीचा अभ्यास केला. मध्ययुगीन काळात कर्मकांड आणि ब्रह्मज्ञान मागे पडून भक्ती मार्गाला महत्त्व आलं होतं आणि त्यातूनच पुढे जी भक्ती चळवळ दक्षिण भारतातून सुरू झाली होती, तिच्यातून अनेक संतांनी लोकांना समतेचा संदेश दिला आणि ही भक्ती चळवळ चालवणारे विविध संत आणि भक्ती संप्रदाय यांची माहिती आपण मागच्या पाठामध्ये घेतली आणि ही भक्ती चळवळ जी दक्षिण भारतातून सुरू झाली, ती उत्तर भारतापर्यंत आणि महाराष्ट्रातील महानुभाव पंथ आणि इतर संत, चक्रधर स्वामींचे महानुभाव पंथ आणि शीख धर्म, गुरु नानक यांचा शीख धर्म, हजरत निजामुद्दीन यांचा सुफी पंथ, या सगळ्यांची माहिती आपण त्याच्यामध्ये घेतली. तुम्हाला आठवतच असेल, तर काही संतांची नावं तुम्हाला सांगता येतील का बाळांनो? ठीक आहे. तर अशा काही संतांची आपण बघूया नावं. संत कबीर, संत रामानंद, संत रामानुज, संत सेना असे काही संत आपण त्या मागच्या पाठामध्ये बघितले आणि त्यांची शिकवण आणि त्याच्यातून त्यांनी साधलेला धार्मिक समन्वय याची माहिती त्यावेळेस आपण घेतली. तर आज आपण याच मध्ययुगीन काळामध्ये 17व्या शतकात महाराष्ट्रात काय स्थिती होती याबाबतची माहिती शिवपूर्वकालीन महाराष्ट्र या धड्यामधून घेणार आहोत. शिवपूर्वकालीन म्हणजे शिवरायांचा जन्म होण्याच्या पूर्वीची महाराष्ट्रातील स्थिती, तिचा अभ्यास आपल्याला या पाठामध्ये करायचा आहे. तर 17व्या शतकाच्या सुरुवातीला जर आपण बघितलं, तर महाराष्ट्राचा बराचसा भाग हा अहमदनगरचा निजामशहा आणि विजापूरचा आदिलशहा यांच्या ताब्यात होता. म्हणजे महाराष्ट्राच्या बऱ्याचशा भागावरती या दोघांची सत्ता होती. बरं, आता हे निजामशहा आणि आदिलशहा यांची नावं आपण दुसऱ्या पाठामध्ये बघितली, की जेव्हा भारतामध्ये वेगवेगळ्या भागावरती वेगवेगळ्या सत्ता राज्य करत होत्या, त्याच्यामधील बहमनी राज्य हे जे होतं, त्या बहमनी राज्याच्या सुलतानाच्या नंतर त्या बहमनी राज्याची 5 शकलं झाली किंवा 5 तुकडे झाले आणि त्यातील 2 महत्त्वाच्या सत्ता म्हणजे विजापूरची आदिलशाही आणि अहमदनगरची निजामशाही आणि ह्या दोघांनी महाराष्ट्राचा बराचसा भाग हा आपल्या ताब्यात ठेवलेला होता आणि शिवाय त्याच वेळेस खानदेशामध्ये उत्तरेकडून मुघल बादशहा किंवा मुघलांनी महाराष्ट्रामध्ये शिरकाव करण्यास सुरुवात केली होती आणि आपली सत्ता या ठिकाणी खानदेशात तुम्हाला या नकाशामध्ये दिसेल. नेक्स्ट चित्रामध्ये तुम्हाला या ठिकाणी नकाशा दिसतोय. त्याच्यामध्ये बघा तुम्ही की अहमदनगरचा महाराष्ट्रातील किंवा भारतामध्ये महाराष्ट्राचा जो अहमदनगरचा भाग आहे आणि विजापूरचा भाग आहे, तसंच डावीकडे तुम्हाला जे नकाशे दिसत आहेत तुमच्या फोनवर ते बघून घ्या आणि तुम्हाला तिथे
महाराष्ट्राचा उत्तरेकडचा खानदेशाचा भाग आहे, त्या ठिकाणी मुघल बादशहाची सत्ता ही त्यांनी तिकडे सुरुवात केली होती आणि त्याच वेळेस कोकण किनारपट्टीवर आफ्रिकेतून आलेल्या सिद्धी लोकांच्या वस्त्या होत्या आणि त्याच काळामध्ये युरोप खंडातील वेगवेगळ्या भागातून आलेले पोर्तुगीज, इंग्रज, डच हे सगळे परकीय या ठिकाणी भारतामध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी आणि वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी त्यांच्यामध्ये आपापसात स्पर्धा लागली होती आणि त्यामुळे सतत त्यांच्यामध्ये हा संघर्ष किंवा लढाया होत असत आणि भारतातील मुख्य बाजारपेठा काबीज करण्यासाठी या सर्व सत्तांमध्ये म्हणजेच इंग्रज, पोर्तुगीज, डच, फ्रेंच हे जे युरोप खंडातून आलेले वेगवेगळे परकीय लोक होते ते या ठिकाणी सत्ता काबीज करण्यासाठी आणि व्यापार करण्याच्या दृष्टीने सतत संघर्षाचं वातावरण महाराष्ट्रात होतं. शिवाय पश्चिम किनारपट्टीवरील गोवा आणि वसई या ठिकाणी पोर्तुगीजांनी आधीच आपलं राज्य स्थापन केलं होतं आणि इंग्रज, फ्रेंच आणि डच यांनी तर त्यांच्या व्यापारी कंपन्याच आपल्या भारतामध्ये स्थापन केल्या होत्या आणि या व्यापारी कंपन्यांच्या माध्यमातून वखारी स्थापन करून त्यांनी वखारींच्या रूपात व्यापाराला सुरुवात केली होती. या सर्व सत्तांमध्ये सतत संघर्षाची परिस्थिती असायची आणि त्यामुळे त्या सगळ्याचा परिणाम महाराष्ट्रातील जी परिस्थिती होती किंवा महाराष्ट्रातील रयत जी होती, प्रजा जी होती ती ह्या संघर्षामुळे त्रासली गेली होती आणि महाराष्ट्रामध्ये एक प्रकारची अस्थिरता आणि असुरक्षितता निर्माण झाली होती. तर युरोपातील या वेगवेगळ्या लोकांना टोपीकर किंवा टोपकर म्हणून ओळखलं जायचं. जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला या चित्रात दिसेल की हे जे परकीय महाराष्ट्रात आले होते यांचं जे शिरस्त्राण आहे म्हणजे डोक्यावर घालायचं जे वैशिष्ट्यपूर्ण असं त्यांचं ची टोपी म्हणू आपण त्याला आणि त्यामुळे त्यांना इथे टोपीकर किंवा टोपकर असं नाव किंवा टोपकर म्हणून ओळखलं जात होतं. बरं, या परकीय सत्तांबरोबरच शिवपूर्व काळात आपल्याला महाराष्ट्रातील काही गावं किंवा गावांची व्यवस्था किंवा लोकवस्ती कशी होती, राज्यकर्त्यांचं ची व्यवस्था काय होती, वेगवेगळ्या प्रकारच्या बाजारपेठा, तसंच गावांमध्ये गावाची व्यवस्था पाहणारे अधिकारी व तंदार या सगळ्यांची माहिती आपण या पाठांमधून घेणार आहोत. आणि नेक्स्ट ह्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की गावाला मौजा असं म्हटलं जायचं. तर गाव, कसबा, परगणा म्हणजे काय हे आपण त्याच्यामध्ये बघून घेणार आहोत. त्याच्यामध्ये आपल्याला क्रमाक्रमाने आपण गाव म्हणजे काय किंवा गावालाच मौजा असं म्हटलं जायचं, तसंच कसबा आणि परगणा ह्या 3 गावाच्या व्यवस्थेबद्दलच्या ची माहिती आपण बघणार आहोत. तर गाव म्हणजेच मौजा. बहुतेक लोक हे गावामध्येच राहत असत आणि गावालाच मौजा असंही म्हणत. पाटील हा गावाचा प्रमुख असायचा आणि गावातील लोकांनी जास्तीत जास्त जमीन लागवडीखाली आणावी यासाठी हा पाटील प्रयत्न करी. शिवाय गावामध्ये जर काही भांडण तंटा किंवा काही वाद निर्माण झाले तर ते सोडवण्याचं काम सुद्धा पाटील करत असत. बघा आजकाल आपण जेव्हा काही प्रॉब्लेम निर्माण होतात किंवा भांडण तंटे गावामध्ये
किंवा शहरामध्ये सुद्धा, तेव्हा आपण पोलिसांकडे जातो. पण त्या काळामध्ये म्हणजे 17व्या शतकातला जेव्हा महाराष्ट्र आपण बघतोय शिवपूर्व कालातील, त्याच्यामध्ये जर आपण बघितलं, तर गावाची व्यवस्था बघणारा मुख्य जो अधिकारी म्हणजे पाटील असायचा. आणि गावातील भांडण, तंटे जे काय असतील, तंटे-बखेडे, लोकांमध्ये निर्माण होणारी वेगवेगळी वादविवाद हे सोडवण्याचं काम हे पाटील करत असत. आणि त्यामुळे त्यांना पोलीस पाटील असंही म्हटलं जायचं. आणि त्यांच्या कामामध्ये मदतीला त्यांना आणखीन एक व्यक्ती असायची ज्यांना आपण कुलकर्णी म्हणतो. तर पाटलांच्या कामात त्यांना मदत करण्यासाठी कुलकर्णी असत. बरं फक्त पाटलांच्या कामात मदत करणं एवढंच काम नसायचं. तर हे कुलकर्णी काय करत असत, तर गावामध्ये जे काही कर गोळा करायचे किंवा गावातील शेतसारा असेल, वेगवेगळ्या प्रकारचे पाणीपट्टी, घरपट्टी हे सगळं ह्याचा जो महसूल जमा व्हायचा म्हणजे वेगवेगळ्या स्वरूपात तेव्हा पैशाच्या स्वरूपात कमी व्यवहार चालायचे. तर तो महसूल जमा करण्याचं काम सुद्धा कुलकर्णी करत असत. आणि गावामध्ये निरनिराळे कारागीर असत. आणि हे कारागीर त्यांचा वंश परंपरेने चालणारा व्यवसाय करत. हे कारागीर म्हणजेच जर आपण बघितलं तर अगदी गावातील देवळांची व्यवस्था पाहणारे किंवा देवाची पूजा करणारे गुरव यांच्यापासून तर बांबूच्या टोपल्या बनवणारे बुरुड यांच्यापर्यंत असे एकूण 12 कारागीर किंवा ज्यांना आपण बलुतेदार म्हणतो, असे गावामध्ये असत. आणि वंशपरंपरेने चालत आलेले व्यवसायासंबंधीचे हक्क त्यांच्याकडे असत. आणि मग हे सर्वजण म्हणजे बघा, गुरव, सुतार, लोहार, कुंभार, चांभार, न्हावी, सोनार, कासार, शिंपी, ढोर, मांग किंवा बुरुड हे सर्वजण कुशल कारागीर असत. आणि ते गावाला सेवा पुरवीत. सेवा पुरवीत म्हणजे काय? तर ते ज्या वस्तू बनवत असत, त्या वस्तू गावातील लोकांना ते देत असत. तर त्यावेळेस वस्तू विनिमय पद्धत होती. वस्तू विनिमय पद्धत याचा अर्थ काय? तर वस्तूच्या बदल्यात वस्तू घेणं. आता आपण पैसे देऊन वस्तू विकत घेतो. पण 17व्या शतकातील शिवपूर्व काळातील महाराष्ट्रात वस्तू विनिमय पद्धत होती. आणि जी मी आता तुम्हाला सांगितले जे कारागीर हे गावात सेवा पुरवीत असत आणि त्याच्या बदल्यात शेतकरी त्यांना त्यांनी पिकवलेल्या धान्यातील उत्पन्नाचा काही भाग किंवा काही वाटा त्यांना देत असत. आणि त्यालाच बलूत असं म्हटलं जाईल. आणि त्यावरूनच ह्या सर्व कारागिरांना बलुतेदार हे नाव मिळालं होतं. असे गावामध्ये 12 बलुतेदार होते. आणि त्यामुळे काय होतं ना, की गावं किंवा गावामध्ये खेडी किंवा आपण आजही म्हणतो, की भारत हा खेड्यात राहतो. तर तेव्हा तर शहरीकरण हे फारसं झालेलं नव्हतं. आणि गावातील सर्व ज्या गरजा असायच्या लोकांच्या त्या गावातच पुरवल्या जायच्या. आजकाल आपण आत्मनिर्भर हा शब्द बऱ्याच वेळा ऐकतोय. तर हा आत्मनिर्भर म्हणजेच पूर्वी आपली जी खेडी होती ना, ती स्वयंपूर्ण होती. बघा या ठिकाणी तुम्हाला अ, दिसेल की हे गाव आणि अ, हे जे कारागीर दिसत आहेत, हे आपले वेगवेगळ्या प्रकारची कामं अगदी व्यवस्थित कुशलतेने करताना दिसत आहेत. आणि 12 बलुतेदारी आणि फळ पद्धती असं या ठिकाणी म्हटलेलं आहे, की भागीदारी म्हणजे सगळेजण एकमेकांना मदत करून, एकमेकांच्या गरजा सांभाळून किंवा गरजा पूर्ण करत असत. आणि वस्तू विनिमय पद्धतीने गावामध्ये छान प्रकारे सगळ्यांचे व्यवहार चालत असत. तर हे झालं आपण गावाबद्दल बघितलं. गावाप्रमाणे आणखी एक भाग म्हणजे कसबा. तर हे सुद्धा एक मोठं खेडेगावच असे. आणि सामान्यतः परगण्याचं मुख्य ठिकाण म्हणजे कसबा असेल. उदाहरणार्थ जर आपण म्हटलं की इंदापूर हा परगणा मानला, तर त्या परगण्याचं मुख्य ठिकाण म्हणजे इंदापूर कसबा. वाई परगण्याचं मुख्य ठिकाण म्हणजे वाई कसबा.
असं बोललं जायचं. आणि कसब्यामध्ये सुद्धा गावाप्रमाणेच मुख्य व्यवसाय हा शेतीचा असायचा. आणि तिथे सुद्धा जसे आपण गावामध्ये बघितले, की 12 बलुतेदार, वेगवेगळे कुशल कारागीर, तसे हे कसब्यामध्ये सुद्धा असत. उदाहरणार्थ लोहार, सुतार, शिंपी, गुरव असे हे सगळे 12 बलुतेदार त्या ठिकाणी सुद्धा असायचे. आणि कसब्याला सोडून बाजारपेठ सुद्धा असायची. या ठिकाणी जसं गावामध्ये अ, पाटील आणि कुलकर्णी काम करत, तसं कसब्यामध्ये कसबा या शब्दाचा अर्थच आपण बाजारपेठ म्हटलं तरी चालेल. बघा आपण कसबा पेठेचा गणपती असं नेहमी म्हणतो. पुण्याजवळ जो आहे कसबा पेठ, तर हे कसबा आणि पेठ म्हणजेच बाजारपेठ असंच कसबा या शब्दाचा अर्थ घेतला जातो. या ठिकाणी तुम्हाला दिसेल, की बघा मोठाच्या मोठा असं बाजारपेठ आहे आणि लोक खरेदी विक्रीचा व्यवहार त्या ठिकाणी चालताना दिसतोय, की वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू म्हणजे लोकांच्या रोजच्या जीवनात लागणाऱ्याच वस्तू आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहेत. आणि अ, काही विक्री करणारे लोक आहेत, तर ते खरेदी करणारे लोक सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. तर हे कसब्यामधील कसबा एक गावापेक्षा थोडं म्हणजे मौजा आपण ज्याला म्हणतो, त्या गावापेक्षा थोडं मोठं असं खेडेगाव आणि परगण्याचं मुख्य ठिकाण. त्यामुळे तिथे बाजारपेठ असायची. तर असं हे बाजारपेठेचं चित्र तुम्ही बघा आणि त्यामध्ये तुम्हाला दिसेल. तर या बाजारपेठेचे कारभारी असत शेट्टे आणि महाजन. आता कसबा म्हणजे बाजारपेठ हा जरी अर्थ असला, तरीही प्रत्येक कसब्यामध्ये बाजारपेठ असेलच असं मात्र नव्हतं. काही कसब्यांमध्ये अ, पेठ नसायची म्हणजे बाजारपेठ किंवा व्यापारी पेठ त्या ठिकाणी नव्हती. मात्र अ, लोकांना जे काही वस्तू लागतात त्या अ, त्या ठिकाणी उपलब्ध व्हाव्यात यासाठी गावामध्ये किंवा कसब्यामध्ये बाजारपेठ वसवण्याचं काम सुद्धा शेट्टे आणि महाजन करत असत. आणि त्यासाठी त्यांना सरकारकडून जमीन आणि गावकऱ्यांकडून काही अधिकार दिले जायचे. आणि मग त्याचा वापर करून हे शेट्टे आणि महाजन कसब्यामध्ये अशा प्रकारची बाजारपेठ निर्माण करून ती वसवत असत. आणि त्यातूनच आजकाल आपण बघतो, की गावामध्ये आठवडे बाजार असतो. तर ह्याच्यातूनच आलेली ही संकल्पना आहे. आता ह्या बाजारपेठांमधील सर्व हिशोब मगाशीच मी म्हटलं, की वस्तू विनिमय पद्धतीने हा जास्त व्यवहार चालायचा. आणि त्या काळामध्ये जसं आज आपण सगळ्या गोष्टी पैशाने विकत घेतो किंवा आपल्याला पैशांची गरज लागते. तर तेव्हा वस्तू विनिमय पद्धतीने अ, हे सगळे व्यवहार होत असत. पण तरीही जरी पैशाचा व्यवहार होत नसला, तरी बाजारपेठेमध्ये जे काही व्यवहार होत असत, त्यांचा हिशोब तेव्हा दिडकी किंवा कवडी अशा प्रकारचे नाणी असत किंवा सुवर्ण म्हणजे सोन्याच्या मोहरा असत. ज्यांची परिस्थिती चांगली असायची, ते सुवर्ण मोहरांचा वापर करायचे किंवा तांब्याची आणि चांदीची नाणी ही पैशाच्या रूपात असायची. आणि बाजारपेठातील सर्व व्यवहारांचा हिशोब जो असायचा, तो महाजन पाहत असत. तर शेट्टे आणि महाजन हे कसबा पातळीवरील अधिकारी होते. गाव पातळीवरचे अधिकारी आपण बघितले, की पाटील आणि कुलकर्णी हे दोघं गाव किंवा मौजा या ठिकाणी सर्व व्यवस्था पाहत असत. तर कसबा म्हणजे जे परगण्याचं मुख्य ठिकाण जसं आज असतं, की जिल्ह्याचं मुख्य ठिकाण म्हणजे तो जिल्हा. जसं आपण म्हणू शकतो, की ठाणे जिल्ह्याचं मुख्य ठिकाण आहे ठाणे शहर. तसंच हे परगण्याची मुख्य ठिकाण म्हणजे ते कसबा म्हटलं जायचं. आता आपण बघूया परगणा. तर परगणा म्हणजे काय? तर अनेक गावं मिळून एक परगणा होत असे. अर्थात असं असलं तरी प्रत्येक परगण्यामधील गावांची संख्या मात्र सारखी नसायची. काही परगण्यांमध्ये गावांची संख्या खूप जास्त असायची, तर काही परगण्यांमधील गावांची संख्या खूपच कमी असायची. म्हणजे जर आपण बघितलं, पुणे हा परगणा होता, तो खूप मोठा होता. त्यामध्ये जवळ-जवळ 290 गावं होती आणि अ, चाकण हा एक परगणा होता.
तर चाकण परगण्यामध्ये 64 गावांचा समावेश करण्यात आलेला होता आणि अगदी लहान असा परगणा म्हणजे शिरवळ. पुण्याजवळचंच शिरवळ या ठिकाणी शिरवळ हा परगणा फक्त 40 गावं त्याच्यामध्ये होती. तर हा सगळ्यात लहान परगणा होता आणि सगळ्यात मोठा परगणा म्हणजे पुणे परगणा होता. आता ज्याप्रमाणे गावामध्ये गावाची व्यवस्था पाहण्यासाठी पाटील आणि कुलकर्णी असतात, तसंच कसब्यामध्ये आपण बघितलं, की कसब्यामध्ये बाजारपेठ वसवून ती बाजारपेठेतील तिथला सगळा व्यवहार, तिथला हिशोब पाहण्याचं काम करणारे जे अधिकारी होते, त्यांना शेट्टे आणि महाजन असं म्हटलं जायचं. तर परगण्याचा, संपूर्ण परगण्याचा म्हणजे ती सगळी गावं जी त्यातली असायची, त्या संपूर्ण परगण्याचा जो कारभार किंवा व्यवस्था असेल, ती पाहणारे ही काही अधिकारी होते. त्यांना देशमुख आणि देशपांडे म्हटलं जायचं किंवा देशमुख आणि देशपांडे हे परगण्याचे अधिकारी होते. तर गाव पातळीवर जी कामं पाटील आणि कुलकर्णी करत असत, तीच कामं परगण्याच्या पातळीवरती देशमुख आणि देशपांडे हे अधिकारी किंवा वतनदार, ते स्वतःला वतनदार म्हणवत असत. कारण त्यांना जमीन बक्षीस मिळालेली असे सरकारकडून आणि ती जमीन म्हणजे वतन म्हणून ते स्वतःला वतनदार म्हणवत. हे देशमुख आणि देशपांडे पातळीवर ज्याप्रमाणे पाटील आणि कुलकर्णी काम करत असत, त्याप्रमाणे ते परगणा पातळीवरती देशमुख आणि देशपांडे हे वतनदार अधिकारी अ, गावाची परगण्याची व्यवस्था बघत असत. आणि हे वतनदार अधिकारी रयत म्हणजे लोक, रयतील परगण्यातील लोकांचा आणि सरकारचा मधला दुवा होते. दुवा म्हणजे काय, तर दोघांना जोडणारे. तर ते दुवा म्हणजे काय करत असतात, कोणतं काम करत असतात, तर ज्यावेळेस गावामध्ये किंवा प्रदेशावरती चक्र म्हणजे एखादं परकीय आक्रमण झालं किंवा दुष्काळासारखी परिस्थिती निर्माण झाली असेल, अशा वेळेस हे वतनदार देशमुख आणि देशपांडे जे असायचे, ते काय करायचे की रयतेचं जे दुःख होतं, रयतेचे जे प्रश्न होते, ते सरकारपर्यंत नेण्याचं काम करत आणि त्यांचं म्हणणं हे सरकारकडे मांडत असत आणि लोकांच्या ज्या समस्या होत्या त्या सोडवण्याचा प्रयत्न करत. मात्र हे देशमुख आणि देशपांडे वतनदार यांच्यातील काही लोक हे त्यांना मिळालेल्या अधिकाराचा कधी कधी दुरुपयोग करत म्हणजे गैरवापर करत. ते स्वतःला राजे समजत आणि लोकांकडून ते सगळ्या प्रकारचा कर सक्तीने वसूल करत. म्हणजे समजा दुष्काळ असेल, लोकांच्या शेतात पीकच आलं नसेल, तर शेतकरी, गरीब बिचारे शेतकरी, त्यांना सारा भरता येत नसेल, मात्र सक्तीने ते वसुली करत असत आणि शिवाय सक्तीने वसुली केलेली ही रक्कम ते सरकारमध्ये जमा करायला उशीर लावत. आणि मग त्यामुळे काय व्हायचं की या सर्व गरीब जनतेला किंवा रयतेला सरकारकडून ज्या काही सुविधा किंवा ज्या काही सेवा मिळायला हव्यात त्या वेळेवर मिळत नसत आणि रयतेचे हाल होत असत. देशमुख आणि देशपांडे हे वतनदार सुद्धा आपापसात भांडत असत. म्हणजे आपण आधी बघितलं की जसे इंग्रज, फ्रेंच, डच, आफ्रिकेतून आलेले सिद्धी आणि निजामशहा, आदिलशहा हे आपापसात भांडत होते. त्यांच्यात लढाया चालूच होत्या आणि त्या लढायांमध्ये त्यांना महाराष्ट्रातील रयतेला ते सहभागी करून घेत असत. आपल्या सैन्यामध्ये त्यांना भरती करत असत आणि ह्या सगळ्यामध्ये महाराष्ट्राची रयत अतिशय त्रासून गेली होती आणि त्यातच काही वेळा दुष्काळाचं संकट यायचं. काही आपण बघतो की कधी कधी पावसाचं, आपली शेती ही पावसावरच अवलंबून आहे आणि पावसाचं प्रमाण कमी जास्त झाल्यानंतर काही वेळा ओला दुष्काळ, तर काही वेळा सुका दुष्काळ म्हणजे बिलकुलच पाऊस पडत नाही आणि शेती पिकत नाही, असं आजही आपल्याला बघायला मिळतं. तर त्या काळामध्ये म्हणजे 17व्या शतकात शिवाजी महाराजांच्या जन्मापूर्वी सुद्धा अशा प्रकारचं दुष्काळाचं संकट बऱ्याच वेळा गावावरती येत असे आणि शेतीही पावसावरच अवलंबून असे. पाऊस पडला नाही तर शेतामध्ये पीक येत नसे आणि त्यामुळे काय व्हायचं की अन्नधान्याचे भाव वाढत आणि लोकांना अन्नधान्य मिळणं
मुश्किल होऊन जाईल, इतकं की जनावरांना चारा सुद्धा मिळत नसेल आणि पाण्याची सुद्धा खूप मोठी तीव्र अशी टंचाई गावामध्ये निर्माण व्हायची आणि गावात लोकांना राहणं सुद्धा कठीण होऊन जायचं. त्यामुळे काही वेळा गावातील लोकांना गाव सोडून जाण्याची वेळ येईल. त्यामुळे दुष्काळ हे रयतेला म्हणजे जनतेला मोठं संकट वाटत असे. महाराष्ट्रात असाच एक मोठा दुष्काळ 1630 इसवी सन 1630 मध्ये आला होता आणि या दुष्काळाचं वर्णन त्यावेळेसच्या इतिहासकारांनी केलेलं आहे. ते असं की लोक इतके हवालदिल झाले होते, धान्याची अतिशय तीव्र अशी टंचाई निर्माण झाली होती आणि भाकरीच्या तुकड्यासाठी म्हणजे भाकरी मिळतच नव्हती लोकांना, कारण शेतात धान्यच पिकलं नव्हतं आणि त्या भाकरीच्या तुकड्यासाठी लोक स्वतःला विकून घेण्यास तयार होते, पण विकत घेणारच कोणी नव्हता, असं वर्णन त्यावेळेसच्या इतिहासकारांनी म्हणजे जे परकीय लोक या ठिकाणी काही इतिहास लिहिणारे होते त्यांनी केलेलं वर्णन आपल्याला अशा वेळेस त्या काळातलं वाचायला मिळतं की दुष्काळ हे असं भयंकर असं संकट लोकांना वाटायचं आणि कुटुंब त्यामध्ये उद्ध्वस्त होत असत, गुरंढोरं मरत असत आणि शेती व्यवसाय पूर्णपणे संपुष्टात येत असेल. 1630 मधील हा जो दुष्काळ होता त्याच्यामध्ये शेती व्यवसाय खचला आणि उद्योगधंदे सुद्धा जे आपण बघितले की कारागीर होते त्यांचे उद्योगधंदे जे छोटे छोटे उद्योग ज्याच्यामुळे गावातील गरजा ह्या गावातच पूर्ण होत होत्या, स्वयंपूर्ण अशी गावं होती, पण अशा दुष्काळामुळे मात्र हे उद्योगधंदे सुद्धा संपुष्टात आले आणि त्यामुळे आर्थिक व्यवहार सुद्धा खुंटले, लोक देशोधडीला लागले. अशा उद्ध्वस्त झालेल्या लोकजीवनाची घडी बसवणं हे एक मोठं आव्हान त्यावेळेस होतं आणि या बरोबरच त्यावेळेस लोकांमध्ये अंधश्रद्धा आणि कर्मकांड यांचा सुद्धा एक मोठा असा पगडा समाजावरती निर्माण झाला होता आणि लोक दैववादाच्या आहारी गेलेले होते. त्यांची प्रयत्नशीलता थांबली होती आणि रयतेची स्थिती ही फारच हलाखीची आणि वाईट झाली होती आणि अशा परिस्थितीत महाराष्ट्रामध्ये समाजात चैतन्य निर्माण करण्याचं काम हे महाराष्ट्रातील वारकरी पंथाने किंवा वारकरी संप्रदायाने केलं. महाराष्ट्रात जर आपण पाहिलं तर महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणूनच ओळखली जाते. महाराष्ट्रामध्ये संत नामदेव, संत ज्ञानेश्वर यांच्यापासून सुरू झालेली संत परंपरा समाजाच्या विविध स्तरातून आलेल्या संतांनी पुढे चालवली आणि यामध्ये सर्व स्तरातील लोक होते आणि जर आपण नावच घ्यायची झाली तर महाराष्ट्रामध्ये संत चोखामेळा, संत सावतामाळी, संत गोरा कुंभार, संत नरहरी सोनार, संत सेना, संत शेख मोहम्मद या संतांबरोबरच काही स्त्रिया सुद्धा या संत किंवा भक्त वारकरी संप्रदायामध्ये काही स्त्री संत सुद्धा जशा संत चोखामेळा यांच्या पत्नी सोयराबाई आणि चोखामेळा यांची बहीण संत निर्मळाबाई, संत ज्ञानेश्वरांची बहीण संत मुक्ताबाई, संत जनाबाई, संत कान्होपात्रा ही अशी अनेक स्त्री संत सुद्धा या ठिकाणी त्या संत चळवळीमध्ये होत्या आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपण आषाढ महिन्यामध्ये एकादशीला जी वारी असते, पंढरपूर हे महाराष्ट्रातील या संत चळवळींचं मुख्य केंद्र म्हणजे पंढरपूर आणि विठ्ठल हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत या सर्व संत मंडळींचं दैवत होतं आणि पंढरपुरामध्ये चंद्रभागेच्या काठावरती हे सर्व संत आणि सर्व वारकरी लोक हे भक्तिसागरात न्हाऊन त्या ठिकाणी कीर्तन, अभंग आणि एकत्र येऊन सगळेजण समतेचा संदेश देत असत आणि त्यातून समतेचा प्रसार करत होते. या ठिकाणी तुम्हाला दिसतील संत नामदेव हे वारकरी संप्रदायातील एक श्रेष्ठ संत होते. ते कुशल संघटक होते, म्हणजे त्यांनी सर्व लोकांना एकत्र आणून समतेचा संदेश दिला. उत्तम कीर्तनकार होते. कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी
सर्व जाती जमातीमधील स्त्री पुरुषांना एकत्र करून समतेची भावना जागवली. नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी, ही त्यांची प्रतिज्ञा होती. आणि त्यांच्या अनेक अभंग रचना प्रसिद्ध आहेत. अनेक संतांवर आणि सर्वसामान्य लोकांवर त्यांच्या शिकवणुकीचा फार मोठा प्रभाव पडला. आणि आपल्या अशा समतेचा संदेश घेऊन ते संपूर्ण भारतभर फिरले. विशेषतः उत्तरेत पंजाबमध्ये सुद्धा जाऊन त्यांनी आपल्या वारकरी संप्रदायाचा भक्तीवर रचलेल्या अभंगांचा प्रसार त्या ठिकाणी त्यांनी केला. आणि आपण जर पाहिलं तर शीख धर्मीयांच्या पवित्र धर्मग्रंथ म्हणजे गुरुग्रंथ साहेब, त्यामध्ये सुद्धा संत नामदेवांचे अभंग किंवा त्यांच्या रचना त्या ठिकाणी समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत. त्यांनी भागवत धर्माचा संदेश हा गावोगावी पोहोचवण्याचं कार्य केलं. तसंच पंढरपूर या ठिकाणी श्री विठ्ठलाच्या महाद्वारासमोर त्यांनी संत चोखामेळा यांची समाधी बांधून घेतली. हे त्यांचं एक फार मोठं अविस्मरणीय असं काम त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर आपण बघू संत ज्ञानेश्वर. बघा, आपण तुम्ही सर्वजण परिपाठाच्या वेळेस पसायदान म्हणता. हे पसायदान म्हणजे ज्ञानेश्वरांनी संपूर्ण विश्वासाठी परमेश्वराकडे मागितलेला प्रसाद आहे. परमेश्वराच्या कृपेचा प्रसाद आहे तो. संत ज्ञानेश्वर हे वारकरी संप्रदायातील एक महत्वाचे संत आहेत. त्यांनी लोकांना त्या काळी लोकांना संस्कृत भाषा येत नव्हती किंवा धर्माचं जे सगळं ज्ञान होतं हे संस्कृत भाषेत होतं. आणि त्यामुळे सर्वसामान्य लोकांना मात्र धर्माचं ज्ञान मिळत नव्हतं. अशा वेळेस संत ज्ञानेश्वरांनी भगवद्गीता जी आहे, जी संस्कृत भाषेमध्ये होती, तिचं भाषांतर करून ज्ञानेश्वरी अर्थात भावार्थ दीपिका हा ग्रंथ लिहिला. आणि त्यातून त्यांनी जे ज्ञान भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णाने सांगितलेलं आहे, सर्वसामान्यांना आचरण्यासाठी सोपं अशा भाषेमध्ये म्हणजे प्राकृत भाषेत किंवा आपण ज्याला मराठी म्हणतो अशा प्राकृत भाषेमध्ये त्यांनी हे सगळं ज्ञान लोकांना दिलेलं आहे. आणि त्यासाठी लिहिलेला त्यांनी ज्ञानेश्वरी हा प्रसिद्ध ग्रंथ आहे. तसंच त्यांनी अमृतानुभव हाही या ग्रंथाचीही रचना केलेली आहे. आपल्या ग्रंथातून आणि अभंगातून त्यांनी लोकांना भक्तीचं महत्व सांगितलं. सामान्य लोकांना आचरता येईल, आचरणात आणता येईल असा आचार धर्म सोपा करून सांगितला. आणि वारकरी संप्रदायाला धर्माची प्रतिष्ठा त्यांनी मिळवून दिली. आपण जर संत ज्ञानेश्वरांचं संपूर्ण चरित्र किंवा संपूर्ण जीवन बघितलं तर अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांना जगावे लागलेले दिसून येते. म्हणजे पुण्यासारख्या कर्मठ भूमीमध्ये ते असताना त्यांना तिथे खूप हाल अपेष्टा सहन कराव्या लागल्या, अपमान सहन करावे लागले. पण असं असूनही त्यांनी कधीही कोणाबद्दल वाईट विचार न करता, मनाचं संतुलन ढळू न देता कोणाबद्दलही कटुता बाळगली नाही. आणि ज्ञानेश्वरीतील पसायदान जे आहे, आपण आता विश्वात्मके देवे येणे वागिरणे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय जाण हे, या ज्या ओळी आहेत, तर हे पसायदान म्हणजे त्यांनी संपूर्ण विश्वासाठी, संपूर्ण जगासाठी, आज आपण बघतोय की जगामध्ये कोरोनासारखी एक भयंकर अशी साथ आलेली आहे आणि त्यामध्ये सगळं जगच त्रासून गेलेलं आहे. अशा वेळेस आपल्याला ह्या पसायदानाची आठवण होते की त्यांनी संपूर्ण जगासाठी पसायदान म्हणजे प्रसाद, देवाच्या कृपेचा परमेश्वराकडे संपूर्ण जगासाठी त्यांनी देवाची कृपा मागितलेली आहे. किंवा त्यांच्या एका पसायदानाच्या एका वेळी आपण म्हणतो की जो जे वांछील तो ते लाहो, म्हणजे ज्याला जे हवं आहे
ते देवा तू दे, अशा प्रकारची मागणी किंवा अशा प्रकारचा पसायदानाची मागणी ते परमेश्वराकडे करतात. तर पसायदान हे उदात्त संस्कार करणारं असं आहे आणि म्हणून आपण दररोज सकाळी परिपाठाला म्हणजे जेव्हा आपली शाळा चालू होती आणि पुढे चालू होईल, त्यावेळेस आपण हे म्हणणारच आहोत. तर अतिशय उदात्त असे संस्कार या पसायदानातून होतात. आणि या संत ज्ञानेश्वरांचे बंधू म्हणजे आणि गुरु म्हणजे त्यांचे भाऊ, त्यांचे मोठे बंधू संत निवृत्तीनाथ, तसेच संत सोपानदेव आणि त्यांची बहीण संत मुक्ताबाई यांनी सुद्धा लोकांना समतेचा संदेश देणारे अभंग रचलेले आहेत. त्यातून सुद्धा त्यांनी समतेचा संदेश महाराष्ट्रातील लोकांना म्हणजे ज्यावेळेस महाराष्ट्रात भयंकर हलाखीची परिस्थिती होती, अशा वेळेस यांच्यातून लोकजागृती झालेली आहे. त्यानंतर आपण बघूया संत एकनाथ महाराज. संत एकनाथ बघा, तुम्हाला या चित्रामध्ये दिसते की संत एकनाथांनी गोदावरीच्या तीरावरती एक छोटं मूल जे वाळवंटात त्या वाळूवरती रडत होतं आणि कुणीही त्याला त्याच्याकडे लक्ष देत नव्हतं, अशा त्या छोट्या मुलाला उचलून घेतलेलं आपल्याला दिसतंय. तर संत एकनाथ हे सुद्धा महाराष्ट्राच्या भक्ती चळवळीतील एक महान संत आहे आणि त्यांचं साहित्य खूप मोठ्या प्रमाणात त्यांनी साहित्य लिहिलेलं आहे आणि विविध प्रकारचे म्हणजे वेगवेगळे अभंग त्यांनी रचले. गवळणी किंवा भारुड, संत एकनाथांची भारुड फार प्रसिद्ध आहेत आणि त्या सर्वांच्या माध्यमातून त्यांनी लोकांना समतेचा संदेश दिलेला आहे. भागवत धर्माची मांडणी त्यांनी अतिशय सोपी आणि सविस्तर करून दाखवलेली आहे. त्यांनी लिहिलेला भावार्थ रामायण, हे भावार्थ रामायण त्यांनी त्यामध्ये रामकथा सांगितली आहे आणि ती रामकथा सांगताना त्या रामकथेच्या निमित्ताने त्या काळातील लोकजीवनाचं चित्र त्यांनी या भावार्थ रामायणामध्ये रेखाटलेलं आहे. भागवत हा जो संस्कृत मध्ये असलेला ग्रंथ आहे, त्यातील जी भक्तिविषयक रचना आहेत किंवा भक्तिविषयक जो भाग आहे भागवत ग्रंथातील, तो त्यांनी मराठीतून किंवा प्राकृत भाषेतून स्पष्ट केलेला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना समजायला सोपा गेला आहे. त्यांच्या अभंगामध्ये जर आपण बघितलं तर अतिशय जिव्हाळा, प्रेम आहे. त्यांनी लोकांना सांगितलं की परमार्थ करा आणि परमार्थ प्राप्तीसाठी संसार किंवा प्रपंच सोडण्याची आवश्यकता नाही, हे त्यांनी स्वतःच्या वागण्याने किंवा आचरणाने दाखवून दिलं आहे. खऱ्या अर्थाने लोकशिक्षक होते संत एकनाथ महाराज आणि शिवाय मराठी भाषेच्या बाबतीत त्यांचं एक वचन प्रसिद्ध आहे. आपली मराठी भाषा ही कोणत्याही भाषेपेक्षा कमी नाही, असं ते नेहमी म्हणत. तेव्हाचे कर्मठ आणि सनातनी लोक म्हणत असत, संस्कृत वाणी देवे केली. तेव्हा त्यांचा समाचार त्यांनी घेतला आहे की संस्कृत वाणी देवे केली तरी प्राकृत काही चोरांपासूनच झाली. प्राकृत म्हणजेच मराठी, ही सर्वसामान्य लोकांच्या व्यवहाराची भाषा होती. तेव्हा त्यांनी अशा या संस्कृत पंडितांना ठणकावून सांगितलं की संस्कृत वाणी देवे केली तरी प्राकृत काही चोरापासूनच झाली. असे हे संत एकनाथ अतिशय कडक स्वभावाचे होते, पण जे गोरगरिबांवर ते नेहमीच दया करत असत आणि लोकांना समतेचा संदेश त्यांनी दिलेला आहे. जसे त्यावेळेस काही कर्मठ लोक असत, ते आपल्या धर्माशिवाय इतर धर्मांचा तिरस्कार करणारे जे असे लोक होते, त्यांच्यावर सुद्धा संत एकनाथांनी अतिशय कडक अशी टीका त्या काळामध्ये केली आणि त्यामुळे बऱ्याच वेळा त्यांना समाजातील लोकांचा विरोध पत्करावा लागला होता. पण त्यांनी आपला समतेचा मार्ग आणि समतेचा संदेश मात्र सोडला नाही. त्यानंतर या वारकरी संप्रदायातील आणखी एक महत्वाचे संत म्हणजे संत तुकाराम. संत तुकाराम हे पुण्याजवळ देहू गाव जे आहे त्या ठिकाणी राहणारे होते. त्यांची अभंग रचना अतिशय प्रसन्न आणि प्रासादिक आहे. त्या संत तुकारामांचा जन्म देहू या गावात झाला होता.
त्यांचे वडील म्हणजे कोल्होबा अंबिले हे त्यांचं आडनाव आणि आईचं नाव कनकाई. तर त्यांच्या घराण्यातील मूळ पुरुष विश्वंभर बुवा हे महान विठ्ठल भक्त होते आणि त्यांच्या घराण्यातच पंढरीची वारी करण्याची परंपरा होती. त्यांना 2 भाऊ होते. मोठा भाऊ सावजी आणि कान्होबा हा धाकटा भाऊ होता. तर असे हे संत तुकाराम हे कायमच ईश्वराच्या भक्तीत लीन झालेले असत. त्यांनी अनेक अभंग रचलेले आहेत. त्यांच्या अभंगांना अतिशय श्रेष्ठ अशी उंची आहे आणि संत तुकारामांची गाथा ही मराठी भाषेतील अमोल ठेवा आहे. ते नेहमीच म्हणत की रंजल्या गांजल्या लोकांमध्ये म्हणजे जे अतिशय ज्यांना आपल्या आधाराची गरज आहे, रंजलेले आहेत, गांजलेले आहेत, अशांमध्ये देव पाहण्यास सांगतात. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा, असा त्यांचा दृष्टिकोन होता. आणि त्यामुळेच या दृष्टिकोनामुळेच त्यांनी ते वाणी होते आणि काही वेळा लोक त्यांच्याकडनं कर्ज घेत असत. मग लोकांना दिलेल्या कर्जाची कागदपत्रच त्यांनी एकदा इंद्रायणी नदीच्या डोहात बुडवली आणि लोकांना कर्जमुक्त केलं. त्यांनी समाजात जो दांभिकपणा होता, जे कर्मठ सनातनी लोक होते आणि जे अंधश्रद्धा पसरवत होते, त्या सगळ्यावर त्यांनी अत्यंत कडक शब्दात टीका केली. भक्तीला नीतीची जोड देण्यावर त्यांचा भर होता. ते नेहमी म्हणत, जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, असं त्यांच्या शिकवणुकीचं सार होतं. समाजातील काही कर्मठ लोकांनी मात्र त्यांनाही त्रास दिला. म्हणजे काय केलं तर ते करत असलेल्या लोकजागृतीलाच विरोध केला. ते जे लोकांमध्ये एक चैतन्य निर्माण करत होते आपल्या अभंगांमधून आणि जागृती निर्माण करत होते, त्यालाच लोकांनी आक्षेप घेतला आणि त्यांना अभंग रचण्याचा अधिकारच नाही असं त्या काळच्या या कर्मठ लोकांनी त्यांना सांगितलं आणि असा दावा करून त्यांनी जे अभंग रचलेले होते त्या अभंगाच्या गाथा किंवा अभंगाच्या वह्याच त्यांनी इंद्रायणी नदीच्या डोहात त्यावेळेस त्या कर्मठ लोकांनी बुडवल्या आणि तरीही ते घाबरले नाहीत किंवा डगमगले नाहीत. त्यांनी आपलं लोकांना लोकजागृतीचं काम, समतेचा संदेश देण्याचं काम हे अविरत चालू ठेवलं. असे हे संत तुकाराम त्यांचे शिष्य पण वेगवेगळ्या समाजातील जाती जमातींचे होते. नावजी माळी, गवनर शेठ वाणी, संताजी जगनाडे, शिवबा कासार, संत बहिणाबाई शिवरकर, तर महाजी पंत कुलकर्णी अशी ही मंडळी त्यांचे शिष्य म्हणून तेही अभंग रचत असत. त्यापैकी गंगाराम पंत मवाळ आणि संताजी जगनाडे यांनी संत तुकारामांचे सगळे अभंग लिहून ठेवलेले आहेत. ते आजही आपल्याला वाचायला मिळतात. तर अशा या सर्व संतांनी त्यावेळेसच्या महाराष्ट्रातील जी काही परिस्थिती होती ती बदलण्याचं काम आणि लोकांमध्ये जागृती निर्माण करण्याचं काम केलं. त्यानंतर तुम्हाला समोर दिसत आहे की समर्थ रामदास स्वामी आपल्याकडे दरवर्षी आपण मनाच्या श्लोकांची स्पर्धा ठेवतो. तुम्ही छान छान श्लोक पाठ करता आणि सर्व शिक्षकांसमोर वगैरे तुम्ही ते श्लोक म्हणून दाखवता. हे मनाचे श्लोक लिहिणारे समर्थ रामदास स्वामी यांनी सुद्धा खूप मोठं कार्य महाराष्ट्रामधील जेव्हा रयत त्रासलेली होती अशा वेळेस खूप मोठं कार्य त्यांनी केलेलं आहे. त्यांचा जन्म मराठवाड्यातील जांब या गावी झालेला. तर त्यांनी लोकांना बलोपासनेचं म्हणजे शक्तीची उपासना करण्यासाठी सांगितलेलं आहे आणि मराठा तितुका मिळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा हे त्यांचं वचन किंवा हा त्यांचा संदेश प्रसिद्ध आहे. यामध्ये मराठा तितुका मिळवावा म्हणजेच महाराष्ट्रातील प्रत्येक माणूस, मराठा किंवा म्हणजे मराठा समाज असं नाही तर प्रत्येक माणूस, महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या प्रत्येक माणसाने एकत्र यावं आणि महाराष्ट्र धर्म वाढवावा
कारण परकीयांची आक्रमणं, सतत त्यांच्या लढाया, ह्याच्यातून अतिशय त्रासलेली रयत, या सगळ्यामुळे सगळ्यांमध्ये लोकजागृतीसाठी समर्थ रामदासांनी केलेलं कार्य फारच महत्वाचं ठरतं. त्यांनी दासबोध लिहिला, करुणाष्टके, मनाचे श्लोक अशा प्रकारच्या साहित्याच्या माध्यमातून त्यांनी जनतेला व्यावहारिक शिक्षणाचे धडे दिले. लोकचळवळीचं आणि लोकसंघटनेचं महत्व सांगितलं. त्यांनी आणखी एक संप्रदाय स्थापन केला, तो म्हणजे समर्थ संप्रदाय. आणि या समर्थ संप्रदायाचं मुख्य केंद्र म्हणजे चाफळ या ठिकाणी होतं. त्यांनी रामाच्या आणि हनुमानाच्या उपासनेचा प्रसार केला लोकांना आणि गावोगावी हनुमानाची मंदिरं स्थापली. आपण आज बघतो महाराष्ट्रात एकही गाव असं आपल्याला दिसणार नाही की जिथे मारुतीचं म्हणजेच हनुमानाचं देऊळ नाही. कारण हनुमान ही शक्तीची देवता आणि त्यावेळेस लोकांनी शक्तीची उपासना करावी, शक्ती मिळवावी, व्यायाम करावा आणि जी काही परकीय ज्या सत्ता होत्या त्यांना तोंड द्यावं यासाठी समर्थ रामदास स्वामींनी अशा प्रकारे आपल्या कार्यातून लोकजागृती केलेली आहे. आणि आपल्या या विचारांच्या प्रसारासाठी त्यांनी संपूर्ण देशभर प्रवास केलेला आहे. तर या सर्व संतांची ही कामगिरी इतकी मोठी आहे की त्यांनी लोकांना जो समतेचा संदेश दिला, त्यातून लोकांमध्ये माणुसकी आणि मानवता धर्म वाढीला लागला. एकमेकांवर प्रेम करावे, प्रेमाने राहावे, एकत्र यावे, एकजुटीने राहावे, ही या सर्व संतांनी दिलेली शिकवण होती. आणि या संतांच्या कार्यामुळे लोकजागृती झाली. परचक्र म्हणजे परकीय आक्रमण जी सततच होत असत त्यावेळेस, त्या परचक्राच्या काळात दुष्काळासारख्या परिस्थितीत लोकांनी घाबरून न जाता किंवा इतर कोणतीही निरनिराळी संकट आली, नैसर्गिक संकट किंवा ज्या परकीय आक्रमण असायची, ही संकट आली असता त्यांना न घाबरता लोकांनी कसं जगावं असा उपदेश या सर्वच संतांनी केलेला आहे. आणि या उपदेशाचा लोकांना मोठाच आधार त्यावेळेस वाटला. आणि त्यांच्या या कार्यामुळे महाराष्ट्रातील लोकांमध्ये, रयतेमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला. आणि समाजामध्ये तेव्हा जर बघितलं तर धर्माची अधोगती झाली होती. आणि अशा वेळेस संतांनी एकत्र येऊन लोकांना जी शिकवण दिली, त्याच्यामुळे संतांनी पुढे येऊन या समाजाचं रक्षण केलं असं आपण म्हणू शकतो. आणि धर्माचा खरा अर्थ त्यांनी लोकांना सांगितला. लोकांमध्ये राहून लोकांची सुख दुःख समजावून घेत त्यांनी भक्ती मार्गाचा पुरस्कार केलेला आपल्याला दिसून येतो. आणि मात्र हे काम इतकं सोपं नव्हतं. संतांनी त्या काळात हे जे काम हाती घेतलं होतं लोकजागृतीचं, संत ज्ञानेश्वर म्हणून, संत नामदेव, संत तुकाराम आणि इतर अनेक संत यांनी हाती घेतलेलं हे लोकजागृतीचं आणि लोकांमध्ये चैतन्य निर्माण करण्याचं काम, हे वाटतं तितकं सोपं नव्हतं. कारण त्यावेळेस सुद्धा समाजामध्ये काही कर्मठ लोक त्यांना विरोधच करत होते, त्यांना सतत त्रास देत होते. आणि पण असा त्यांचा विरोध सहन करणं हे सुद्धा आपल्या कर्तव्याचाच एक भाग आहे, असं या संतांनी नेहमी मानलं. आणि संत तुकाराम तर म्हणतच असत, तुका म्हणे तोची संत, सोशी जगाचे आघात. म्हणजे जो चांगलं काम करतो त्याला बऱ्याच वेळा अशा प्रकारचा त्रास हा सहन करावाच लागतो समाजाकडून. कारण समाजात ज्या काही चुकीच्या रूढी परंपरा होत्या त्याचा पगडा लोकांवर होता. आणि त्यामुळे काही वेळा या संतांना खूप मोठा विरोध झालेला आपल्याला दिसून येतो. पण तरीही न घाबरता महाराष्ट्रातील गोरगरीब सर्वसामान्य जनतेमध्ये जागृती निर्माण करण्याचं काम, त्यांना उपदेश करण्याचं काम आणि त्यांचे प्रश्न समजून घेण्याचं, त्यांची सुखदुःख समजावून घेण्याचं काम या संत मंडळींनी केलेलं आपल्याला दिसतं. आणि तुका म्हणे तोची संत, सोशी जगाचे आघात, या शब्दातच संत तुकारामांनी संतांचं लक्षण, खरा संत जो असतो त्याचं लक्षण आपल्याला सांगितलेलं आहे. आणि या संतांनी आणखीन एक मोठं काम केलं, ते म्हणजे
शास्त्री पंडितांनी जे अवघड भाषेत लिहिलेलं होतं धर्माचं ज्ञान, ते सर्व ज्ञान संतांनी सर्वसामान्यांच्या भाषेत आणलं आणि ही लोकांची दैनंदिन व्यवहाराची भाषा होती. म्हणजे रोजच्या बोलण्या चालण्याची भाषा होती. त्या भाषेत त्यांनी परमेश्वराची आळवणी करायला लोकांना शिकवलं. तसंच परमेश्वरापुढे सर्व समान आहेत, अशी भूमिका त्यांनी कायमच ठेवली. वर्ण आणि जातीचा अहंकार बाजूला सारून सर्वांनी एकमेकांना परमेश्वराची लेकरं म्हणून आपण एकमेकांकडे पाहिलं पाहिजे, ही शिकवण त्यांनी समाजाला दिली. आणि या सर्व संतांचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे भक्ती करत असताना किंवा लोकांना उपदेश करत असताना त्यांनी त्यांची कर्तव्य कर्म ही व्यवस्थितपणे पार पाडलेली आहे. ती कुठेही त्यांनी सोडली नाही किंवा ती बाजूला केली नाही. आणि आपल्या प्रत्येकाने, त्या प्रत्येक संतांनी जर आपण बघितलं की आपल्या आपल्या कामामध्ये त्यांनी विठ्ठल पाहिला किंवा परमेश्वर पाहिला. संत सावतामाळी हे तर शेती करत असत, ते माळी समाजाचे होते आणि शेतात काम करत असताना सुद्धा ते म्हणत, कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, असं संत सावता महाराजांनी सांगितलेलं आहे. म्हणजेच या सर्व संतांनी लोकांना उपदेश करताना आपली कर्तव्य कर्म, आपलं दैनंदिन व्यवहारातली कामं सोडली नव्हती, ती सुद्धा त्यांनी व्यवस्थितपणे केलेली आहे. आणि सर्व संत हे आपापले व्यवसाय सांभाळून भक्ती, उपदेश, अभंग करत राहिले आणि समाजाच्या ज्या नैतिक जाणीवा होत्या त्या विकसित झालेल्या आपल्याला त्या काळामध्ये दिसून येतात. तर 17व्या शतकामध्ये अशा प्रकारची ही महाराष्ट्रातील स्थिती होती की राजकीय भाग जर बघितला तर वेगवेगळी परकीय आक्रमणं आणि युरोपातून आलेले पोर्तुगीज, इंग्रज, डच, फ्रेंच, तर त्यांच्याही आधी आलेले बहमनी राज्यातील निजामशहा, आदिलशहा आणि आफ्रिकेतून आलेले सिद्दी, म्हणजे बरेचसे परकीय हे या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे महाराष्ट्रामध्ये रयतेला त्रास देत होते. आणि त्यांनी नेमलेले देशमुख, देशपांडे हे वतनदार सुद्धा काही वेळा आपापसातल्या भांडणामध्ये महाराष्ट्रातील रयतेला त्यांनीही त्रासून सोडलं होतं. आणि अशा ह्याच्यात संतांनी जे कार्य केलं ते फारच मोठं आहे. आणि अशा या शिवपूर्व काळातील म्हणजे शिवाजी महाराजांच्या जन्माच्या पूर्वीचा काळ हा होता. आणि त्यावेळेतील महाराष्ट्रातील राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक स्थिती ही अशा प्रकारे आपण बघितली. आणि बराचसा महाराष्ट्राचा भाग हा वेगवेगळ्या परकीय सत्तांच्या नियंत्रणाखाली होता आणि त्यामुळे महाराष्ट्र स्वतंत्र नव्हता किंवा महाराष्ट्रामध्ये स्वराज्य नव्हतं. आणि अशा वेळेस असं जरी असलं तरी काही अशा व्यक्ती आणि काही विचारधारा मात्र त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये स्वराज्याची आणि स्वातंत्र्याची स्वप्न पाहत होत्या. ह्या विचारधारा किंवा अशा व्यक्तींमध्ये आपण स्वराज्य संकल्प म्हणून मानले जाणारे शहाजीराजे भोसले यांचं आपण नाव घेऊ शकतो. ते सर्वात वरच्या स्थानी होते की ज्यांना वाटत होतं महाराष्ट्रामध्ये या सर्व परकीय सत्ता जाऊन महाराष्ट्रात स्वराज्य निर्माण व्हायला हवं. जे कार्य पुढे त्यांचा मुलगा शिवाजी यांनी केलेलं आहे तो आपण पूर्ण इतिहासच पुढच्या वेगवेगळ्या पाठांमधून बघणार आहोत. तर आतापर्यंत आपण जे काही या धड्यातला वेगवेगळा भाग बघितला त्याच्यावर आधारित काही प्रश्न तुमच्या समोर आहेत. आपण गावाची व्यवस्था जी होती त्याच्यामध्ये गावातील कारागीर, गावाचा प्रमुख, नंतर गावाला काय म्हणत असत, गाव, मौजा, कसबा, परगणा या सगळ्या क्रमाक्रमाने पाहिलं आपण. तर त्याच्यावर आधारित काही प्रश्न मी आता तुमच्या समोर ठेवते. तर या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला देता येतील का?
तर बघा, पहिला प्रश्न म्हणजे मौजा म्हणजे काय? कोण सांगेल? सांगता येईल का कोणाला? मौजा म्हणजे, तर मौजा म्हणजे गाव. पूर्वीच्या काळी गावाला मौजा म्हणत. आणि आज सुद्धा जर गावाचे काही दस्तऐवज आपण बघितले तर त्या ठिकाणी गावाचं नाव लिहिण्याच्या आधी मौजे असा शब्द वापरला जातो. जसं मौजे रत्नागिरी किंवा मौजे वडगाव, अशा प्रकारे मौजे हा शब्द लावला जातो. कसबा कशाला म्हणतात? कसबा हे एक मोठे खोडे गावाचे असे. व्हेरी गुड, छान. कसबा म्हणजे एक मोठं खेडेगाव असे. गावाचा प्रमुख कोण असे? गावाचा प्रमुख पाटील. हा टीचर, पाटील हा गावाचा प्रमुख असे. अगदी बरोबर, पाटील हा गावाचा प्रमुख असे. आणि बलुतं म्हणजे काय सांगता येईल का? थोडं कठीण आहे, पण प्रयत्न करा. हो टीचर. बलूत, तर बलुतं म्हणजे गावामध्ये जे कारागीर असतात ते वेगवेगळ्या सेवा गावाला देत असतात आणि त्याच्या बदल्यात त्यांना शेतकऱ्यांकडून शेतीतील उत्पन्नाचा काही वाटा मिळत असे. त्याला बलुतं म्हणत. आणि ते बलुतं घेणारे म्हणून त्यांना बलुतेदार म्हणायचे. तर अशा बलुतेदारांची नावं सांगता येतील का? म्हणजे गावातील कारागिरांची नावं सांगता येतील तुम्हाला? गावात कोणकोणते कारागीर असतात? कुंभार, सुतार. अगदी बरोबर. कुंभार, सुतार, लोहार, चांभार, शिंपी असे 12 बलुतेदार गावामध्ये असत. आणि त्यावेळेसची गावं ही तशी स्वयंपूर्ण होती. परंतु नंतर परकीय आक्रमणांमुळे गावांची परिस्थिती ही फारच हलाखीची झाली, रयत त्रासली. आणि मग पुढे कसं संतांनी त्यांना समाजामध्ये लोकजागृती करून लोकांमध्ये एक प्रकारचा आत्मविश्वास निर्माण झालेला आपण या धड्यामध्ये पाहिलेला आहे. हा धडा होता शिवपूर्वकालीन महाराष्ट्र. याच्यानंतरच्या भागात आपण शिवाजी राजांना कशा प्रकारे या संतांनी केलेल्या लोकजागृतीचा उपयोग स्वराज्य स्थापनेच्या कार्यात झाला ते आपण पुढच्या वेगवेगळ्या पाठांमध्ये बघणार आहोत. तर आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद. सगळ्यांनी छान धडा समजून घेतला.